नमस्कार श्रोते हो. जर तुम्ही जन्म दिनांकानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये भाग 1 पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. चला तर मग पुढील माहिती देण्यास सुरुवात करूयात. मुळांक 5. ज्या व्यक्ती 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले आहेत अशा व्यक्तींचा मुळांक 5 असतो. ह्या मुळांकाचा प्रतिनिधी ग्रह बुध आहे. बुध ग्रह ब्रह्मांडीय सौरमंडळातील आकारमानाने सर्वात लहान ग्रह आहे. सर्व ग्रहांमध्ये सर्वात हुशार व अतितीक्ष्ण बुद्धिवाद या ग्रहाकडे आहे. वैशिष्ट्ये. 1. बुध ग्रह सुसंवाद, मानसिकता, वैचारिक आराखडा, तर्कशक्ती, हजरजबाबीपणा, अनुकरणशीलता, विविधता अशा गुणांचा अधिपती आहे. बुध ग्रह शिकवणी, आदानप्रदान व कमी अंतरावरील प्रवासाचा कारक आहे. 2. अंकशास्त्राधारे मुळांक 5 चे मुख्य स्थान गणले जाते. यातील विशेषतः म्हणजे अशा मुळांकधारी व्यक्ती कोणताही प्रसंग व वेळ स्वतःच्या अंमलाखाली आणू शकतात. हे व्यक्ती अगदी निराळे असतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा व दुर्लभ ज्ञानाद्वारे इतरांच्या जीवनात अढळ स्थान तयार करतात. 3. अशा व्यक्ती नेहमी त्यांच्या कामात प्रमाणाबाहेर व्यस्त असतात. ते कधीही कोणताही क्षण फुकट घालवू इच्छित नसतात. त्यांना वेळेची फार किंमत असते, तसेच कुठे वेळ, ऊर्जा व पैसा गुंतवायचा याचे परिपूर्ण ज्ञान असते. त्यांना प्रवासाची आवड असते. वेळेच्या अभावी ते अपेक्षित प्रवास करू शकत नाही याची त्यांना खंत असते. 4. अशा व्यक्ती अतिहुशार असतात. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता अतिउत्तम व तात्कालिक असते. जो निर्णय घेतात तो नेहमी योग्यच असतो. शारीरिक दृष्ट्या पुष्कळ वेळ कष्ट करू शकत नाही, पण मानसिक श्रम करताना ते कधीही थकत नाहीत. 5. मुळांक 5 च्या व्यक्ती सभोवतालची परिस्थिती व संबंधित अभिव्यक्तीला अनुसरून स्वतः संवादात्मक बदल करून घेतात. त्यांचा स्वभाव अत्यंत लवचिक व अतिसंवेदनशील असतो. वृद्ध व्यक्ती समक्ष त्यांच्याच प्रमाणे तर लहान मुलांसमक्ष त्यांच्याच सारखे वर्तन करतात. त्यायोगे त्यांना समाजात सर्व स्तरांवर विशेष सन्मान प्राप्त होतो. 6. अशा व्यक्ती खर्चिक असतात, पण योग्य वेळेवर खर्चाला पायबंदही सहज घालू शकतात. हाती घेतलेली कामे आक्रमक धोरणाद्वारे पूर्णत्वाला घेऊन जातात. कोणत्याही नवीन विषय किंवा प्रकल्पासाठी व्यवस्थित योजना आराखडा तयार करून व सर्वांगीण विचार करून अंमलबजावणी करतात. 7. स्वतःच्या आरामाबद्दल कधीही चिंता करत नाहीत. कार्यसिद्धी केल्यानंतरच सुट्टी जाहीर करतात. एका कामात ते कधीही समाधानी नसतात. ते नेहमी धनार्जन करण्याहेतू इतर पर्यायी मार्गावर यशस्वी पथस्थ होतात. व्यक्तित्वाधारे अशा व्यक्ती व्यावसायिक असतात. कोणत्याही कार्यालयात नोकरी करत असले तरी त्यांचा कल धंद्यावरच असतो. ते त्यात यशस्वी सुद्धा होतात. 8. अकस्मात पैसा अशा व्यक्तींना प्राप्त होत असतो. ते नेहमी मोफत धोका पत्करण्यात पटाईत असतात. असा धोका घेण्याची कला त्यांना कमी कालावधीतच उच्च शिखरावर पोहोचवते. रोज काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता असते. 9. अत्यंत जटिल ज्ञानही सहजपणे समजून घेऊ शकतात. एकापेक्षा अधिक कामे एकाच वेळी करण्याच्या स्वभावाने काही वेळा नुकसानही झेलतात. त्यांचे मित्र त्यांच्या सोबत चिरकाळ टिकणारे असतात. मित्रांतर्फे पाठिंबा तर मिळतोच, सोबतच ते स्वतःही गुंतले जातात. 10. बुध ग्रहाचे बुद्धिवाद असमांतर अभिव्यक्तीवर आधारलेले आहे. मुळांक 5 असलेल्या व्यक्तींचा मेंदू दिवसभर अतिसक्रिय असतो. अशा व्यक्तींचा विशेष गुणधर्म म्हणजे ते समाजाला मंत्रमुग्ध करतात. इतरांना ते नेहमी स्वतःजवळ असावेत असे वाटत असते. या व्यक्तींचे व्यवहार ज्ञान तीक्ष्ण असते. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे निर्णायक क्षमता तात्काळ व अचूक असते. 11. व्यक्तिवादाचा परिपक्व अभ्यास असतो. व्यक्ती अथवा परिस्थितीजन्य प्रश्न उद्भवण्याआधीच त्यांच्याकडे सर्व मार्मिक उत्तरे उपलब्ध असतात. हे मुळांक 5 च्या व्यक्तींचे विशेष वैशिष्ट्य आहे. वाहत्या पाण्यातून पैसा कमवणारे व्यक्ती आहेत. काही वेळा अडचणी किंवा त्रासाने ग्रस्त जरी असले तरीही कामावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. 12. कोणत्याही यंत्रणेचा अंतर्गत व बाह्य स्वरूपाचे यथार्थ आकलन करतात. या व्यक्तींना तात्काळ ज्ञानाची प्राप्ती होते. ते त्यांच्या इच्छाशक्तीच्या तीव्रतेवर अवलंबून असते. मुळांक 6. वैशिष्ट्ये. 1. मुळांक 6 अतिशय शक्तिमान व प्रभावयुक्त अंक आहे. आयुष्य जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व हा मुळांक पुरवतो. अशा व्यक्तींचे राहणीमान सरळ व साधे असते. हे विश्व शरीर सुखासाठी बनले आहे असा त्यांचा समज असतो.
जास्तीत जास्त क्षणिक सुखामागे धावत असतात. 2. अशा व्यक्ती स्त्री वर्गाला आकर्षित होतात. त्यांना कला, संगीत व गायनाची आवड असते. व्यावसायिक दृष्ट्या संगीतकार ही होतात. यासाठी बराच पैसा व वेळही खर्च करतात. वस्तुनिष्ठ गरज कितीही असली तरी खर्च कारणाहेतून नेहमी पाठी ओढले जातात. संज्ञ भोगते असतात. रहस्य उलगडण्या हुशार असतात. योग्य कौटुंबिक व्यक्ती आहेत. 3. योजनात्मक कामे यशस्वीपणे करतात. वैवाहिक जीवन सामान्य असते. पत्नी व्यतिरिक्त इतर स्त्रियांशी संबंध ठेवण्यात रस असतो. इतरांच्या भावनांचा आदर करतात पण स्वतःतच विसंगत असतात. विवाह बाह्य लैंगिक संबंधाच्या गौप्यस्फोटाबद्दल मनात भीती असते. ही परिस्थिती नैराश्यवाद आणते. 4. अशा व्यक्ती चपळ असतात. एकाच ठिकाणी स्थिर राहून काम करू शकत नाही. एकच काम फार काळ टिकवू शकत नाही. आकर्षित करणे व सजवणे त्यांच्या मुख्य आवडी आहेत. ज्या महिला या मुळांका अंतर्गत येतात त्या फॅशन जगताशी जोडलेल्या असतात. नवीन पोशाखाची शैली त्यांच्यातूनच सुरू होते. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसले तरीही या विषयांवर खर्चिक असतात. 5. अशा व्यक्ती समाजात अशा प्रकारे स्वतःची ठेवण निदर्शनास आणतात की कोणीही त्यांची सत्य परिस्थिती ओळखू शकत नाही. पुढे काय करतील याची शाश्वती देत नाहीत. कार्यसिद्धी खोळंबल्यावर निराश होतात. सौजन्य, प्रेम व सहकार्य हे त्यांचे गुणधर्म आहेत. सर्वात सुंदर स्त्रिया यांच्याच अधिपत्याखाली असतात. या मुळांकाच्या स्त्रिया अतिसुंदर असतात. 6. ज्या क्षणी शुक्र ग्रह बलकारक असतो तेव्हा अशा व्यक्तींना शारीरिक संबंधांची ओढ तीव्र असते. अशा व्यक्ती स्वभावाने मत्सरी असतात. इतरांची प्रगती बघवत नाही. चढाओढीतून कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. जळाऊ स्वभाव यशस्वी झाला तर मनाला शांती मिळते. दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्याची कला असते. अनोळखी लोकांना स्वतःचं महत्त्व पटवून देतात. 7. संघर्ष करणे त्यांच्या स्वभावात नाही. ते परिस्थिती फार वेळ हाताळू शकत नाही. कालांतराने अपयश पत्करतात. त्यांच्या घरात भोगीविलासी वस्तूंचा संचय असतो. या मुळांकाचा रंग पांढरा आहे. त्यांच्या स्मित हास्यात आकर्षण असते. 8. घाणेरडापणा सहन करू शकत नाही. अशा व्यक्ती त्यांच्या पालकांचा तिरस्कार करतात पण सहानुभूतीही व्यक्त करतात. नेहमी वेळेवर कोणत्याही आज्ञेसाठी सज्ज असतात. शारीरिक श्रम करू शकत नाही. द्विगुणितपणावर उधळपट्टी करतात. मुळांक 7. 16 व 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 7 असतो. या मुळांकाचा प्रतिनिधी ग्रह वरुण आहे. ग्रहानंतर वरुण ग्रहाचा पृथ्वीवर सर्वात जास्त प्रभाव आहे. सूर्यापासून अति अंतरावर असल्यामुळे त्यांची परिवलनाची गती अतिमंद असते. या कारणांमुळे या ग्रहाची भूमिका सखोल व व्यापक असते. वैशिष्ट्ये. 1. वरुण नियतीचक्रातील जलदेवता आहे. शांत, सुस्वभावी व लवचिक व्यक्तिमत्व ह्या मुळांकधारी व्यक्तींचा स्वभाव असतो. कल्पना करणे यांचा मुख्य गुणधर्म आहे. कला शाखेतील मोठे विद्वान, तत्वज्ञानी, वकील व संशोधक ह्या मुळांका अंतर्गत येतात. 2. कठीणातले कठीण काम संघर्षमयी वृत्तीने करणे यांचे वैशिष्ट्य आहेत. फार काळ निष्क्रियतेने राहू शकत नाहीत. उद्योगी स्वभाव प्रकट होत असतो. संघटनात्मक व नियोजनबद्ध कामे करून इतरांची मने आकर्षित करतात. अशा व्यक्ती स्वावलंबी असतात. आत्मसन्मान जीवनात मुख्य मानतात. 3. स्वतंत्र व अचूक निर्णय घेण्याची क्षमता असते. कोणाच्याही अनैतिक दबावात येत नाहीत व कोणालाही स्वकार्यात हस्तक्षेप करू देत नाहीत. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी योग्य जाणकाराकडून योग्य सल्ला घेऊनच शुभारंभ करतात. सर्वांगीण विचार करून ठाम निर्णय घेतात. 4. अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व विशाल असते. उच्च पातळीची कामे हातात घेतात. कोणालाही कमी लेखत नाहीत. लोकांकडून कामे काढून घेण्यात तरबेज असतात. समाजात यांना मानसन्मान असतो. अशा व्यक्ती प्रसिद्ध असतात. असमाधानकारक वृत्ती नेहमी त्यांना नवनवीन कामात सक्रिय ठेवते. वेळेप्रमाणे स्वतः बदल घडवतात. 5. येणाऱ्या लोकांचे हेतू पूर्ववतच ओळखून घेतात. हा विशेष गुणधर्म आहे. मित्र संगतीद्वारे फायदा होतो. मदत करणाऱ्या मित्रांना त्यांच्या संकट काळात सहकार्यही करतात. फसवणूक करणाऱ्या लोकांचा बदला घेत नाही. प्रवासाची आवड असते. परिवार साधारण असतो. घरातील सदस्यांना सानिध्याने आनंदी करतात. 6. अशा व्यक्ती नशीबवान असतात. कठीण परिस्थितीतून सहज प्रगती करतात. जे इतरांनाही जमण्यासारखे नसते. अशा व्यक्ती ज्यांना भेटतात त्यांना ते कधीही विसरत नाहीत.
त्यांची स्मृती उत्तम असते, लहानपणापासून प्रवासाची आवड असते व निसर्गप्रेमी असतात। अशा व्यक्ती जर व्यावसायिक असतील तर विदेशी व्यापारात प्रयत्न करावा, त्यात भाग्यवान ठरतील। मुळांक 8, 17 व 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 8 असतो। या मुळांकाचा प्रतिनिधी ग्रह शनी आहे। हा ग्रह नियंत्रकवादी आहे। वैशिष्ट्ये: 1. अत्यंत क्लिष्ट व अनाकलनीय फेरा हा ग्रह मनुष्याच्या जीवनात घेतो। अशा व्यक्तींच्या जीवनात अनपेक्षित उलटापालट तीव्रतेची असते। कोणालाही त्यांच्याबद्दल कोणतीही शाश्वती नसते। मुळांक 8 असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याच्या नाड्या शनी महाराजांकडे असतात। हा ग्रह हृदय प्रदेशाचा मालक आहे। प्रसंग मालिका अनायासे घडते। 2. जीवनात विचित्र संघर्ष असूनही इतरांसमोर सांत्वनाची अपेक्षा करत नाहीत। शांत स्वभावानुरूप राहतात। अंतर्मुख मनोवृत्तीमुळे कोणीही त्यांना समजू शकत नाही। भक्कम पायाभूत योजना आखून कार्यसिद्धी साधतात। त्यांच्या कार्यशैलीच्या प्रदर्शनाने लोकही अचंबित होतात। 3. अशा व्यक्ती गंभीर स्वभावाच्या असतात। बालिशपणा चेहऱ्यावर व व्यक्तिमत्वातही नसतो। सर्व संवाद अनुभव व तत्वाच्या माध्यमातून करतात। लोकांना त्यांच्या शब्दाबद्दल हमी असते। ऐकलकोंड्या स्वभावामुळे समाजापासून अलिप्त असतात। ह्या स्वभावाचा काही प्रमाणात त्रासही होतो। 4. वेळ वाया घालवणे त्यांना आवडत नाही। प्रसिद्धी माध्यमांपासून स्वतःला शक्य तितके अलिप्त ठेवतात। बाह्य रूपाने कडक तर अंतर्मनाने सौम्य असतात। मित्रांसाठी मित्र तर शत्रूंसाठी शत्रू असतात। मित्रांसाठी स्वतःच्या आवाक्याबाहेर असलेली सुद्धा कामे करतात, ज्या कामात त्यांना धोकाही असतो। 5. शत्रूंसाठी इतके घातक असतात की त्यांना कोणत्याही परिस्थितीत सर्वनाशाकडे योजतात। नीच स्तरावरील कामे स्वीकारत नाहीत। नेहमी कौतुकाचे धनी होण्यासाठी झटतात। अशा व्यक्ती अतिशय बलवान व संवेदनशील असतात। जीवनात निराश होत नाही। तीव्र संघर्षात इतर नष्ट होतील, पण अशा व्यक्ती अबाधित राहतात। 6. लवचिक व्यक्तिमत्वयुक्त अशा व्यक्ती जीवनाचा पाढा सरळ व सोप्या पद्धतीने समजून देतात। मदतनीस युक्त अशा व्यक्ती दुःखी पीडितांसाठी सहाय्यक असतात। अशा व्यक्ती एक केंद्री असतात। एका कामात गुंतून राहिल्यास इतर परिस्थितीचे भान नसते। काम फत्ते करूनच विश्रांती घेतात। अशा व्यक्ती भोगी विलासी नसतात। सत्कर्मावर विश्वास असतात। 7. कोणत्याही अनैतिक कार्यात कधीही गुंतत नाहीत। त्यांचा स्वभाव जबाबदारीयुक्त असतो। शनिग्रह दडपशाहीवादी आहे। अशा व्यक्ती यत्किंचितही अनैतिक मार्गावर प्रस्थापित झाल्या तर तामसी स्वभावांतर्गत नुकसानदायकच ठरतील। मुळांक 9, 18 व 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 9 असतो। या मुळांकाचा प्रतिनिधी मंगळ ग्रह आहे। सूड काढणे, आक्रमक, प्रतिष्ठावान व वैमनस्यवादी असतात। त्यांच्यातील स्वभावानुरूप वेगळेपणा दिसून येतो। वैशिष्ट्ये: 1. मुळांक 9 बलवान अंक आहे। अशा व्यक्ती विजयप्राप्तीवर विश्वास ठेवतात। अपयश स्वीकारत नाहीत। अपयशी झाल्यानंतर परत त्या मार्गात प्रस्थान करत नाहीत। परिणामांची पर्वा न करता विषयोन्मुख होतात। या मुळांकाच्या व्यक्ती धैर्यवान असतात। मानसिक व शारीरिक दृष्ट्या बलवान असतात। कधी कधी बिनधास्तपणा नफा तर कधी तोटा करवून देतो। 2. मुख्य प्रवाहापासून भरकटतात। स्वभावाने गर्विष्ठ असतात। काही घटना विपरीत घडल्या तर चिडचिडेपणा होतो। त्यावेळी विवेकबुद्धी गमावून बसतात। त्यांना सोपवलेल्या कामाबद्दल औदासिन्य दाखवतात। बाह्य रूपाने जहाळ तर आंतरिकतेने मवाळ असतात। नेहमी कठीण निर्णय घेण्यावर विश्वास असतो। त्यांच्या सहकार्य वर्गात मानसन्मान असतो। 3. अहंपणात इतके व्यक्त असतात की स्वतःचे होणारे नुकसानही ओळखू शकत नाहीत। अविश्वसनीय व असामान्य कर्तृत्व प्रदर्शनाने जनमानसात उदाहरण प्रस्थापित करतात। काम कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेणे हे त्यांचे मूळ वैशिष्ट्य आहे। संसारिक जीवन साधारण असते, पण जोडीदारासोबत गैरसमज जास्त असतात। चिडखोर स्वभावामुळे लोक माझ्या विरोधात कारस्थान करत असतात, असा त्यांचा समज असतो। 4. पत्नीवर संशय धरतात। इतरांसमोर पत्नी अथवा इतरांचा जाहीर अपमान करतात। त्यांच्या आचरणामुळे त्यांच्या जीवनात नेहमी बदनामीकारक परिस्थिती असते। शांत व स्थिर होत नाहीत तर इतरांनाही होऊ देत नाहीत। अनपेक्षित प्रसंग व अपघात जीवनशैलीतील अभिन्न अंग आहे। स्त्री लंपट स्वभावामुळे समाजात बदनामी होते। भ्रष्टपणा जीवन प्रारंभापासूनच असतो। मर्यादेचे उल्लंघन करून नुकसान करवून घेतात।
5. देखावा, खोटा अभिमान व बाह्य आकर्षण यांची विशेषता आहे. अपरिपक्व साहसीपणा यांचा स्वभाव असतो. कोणतेही विचार व घटना पूर्णपणे न ऐकता स्वतःचेच कथन मांडत बसतात. मित्र कमी असतात तर कधी मित्र शत्रू बनतात. नियोजनबद्ध आखणी करून विषय शेवट करतात. मंगळ ग्रहाच्या चांगल्या प्रभावानुरूप प्रगती होते. श्रोते हो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.